Good morning, students. Some days before we learned the souvenir lesson. That is a part number 1. In the part number 1, we read the description related to the shuttles and the mission on the moon. Here, the one character name was the Saili. Saili is the name of the character. And when she was traveling by sitting in a shuttle, that time we observed the different type of things. For example, the related to the natural scenes. The first is that when she was going to the upper side, that time she was looking this earth is a very smaller and smaller. When she reached on the moon, that time there is a gravitational force is a 1/6. She was jumping there. When they are the jumping, that time they are learned to another things. They are learning to the another things. म्हणजे जेव्हा सायलीने चंद्रावर पाऊल टाकलेलं होतं किंवा जेव्हा शटल हे चंद्रावर लँडिंग झालेलं होतं, अशा वेळेस त्यांना तिथे एक रिसेप्शनिस्ट होते, ते गाईड करत होते त्यांना. आणि गाईड केल्याच्या नंतर त्यांनी जे 1/6 हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स सांगितला होता, यानुसार तुम्ही जर काळजी घेत असतील, जर तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन जर फॉलो करत असतील, तरच तुम्ही या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित राहू शकता. या चंद्रात तुम्ही आपला आनंद व्यक्त करू शकता किंवा तुम्ही आनंदित राहू शकता. अन्यथा तुम्हाला या चंद्रावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही किंवा तुम्हाला आनंदितसुद्धा राहता येणार नाही. अशा प्रकारचे आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन we discussed in a previous class. Here now we discuss the work on this moon. Listen, a jam-packed 3 days program awaited the children on the moon. According to the earth calculations on the moon, there were 15 days of daylight and 15 days of night time. The 3 days of the trip were going to be a part of the night time on the moon. One of the most important programs of the first day was Sky Watch. Listen, या अगोदर आपण हे बघितलं होतं की जे काही चंद्रावर जे काही ॲथोराईड शॉप असतात, काही अनॲथोराईड शॉप असतात. ज्या ॲथोराईड शॉप म्हणजे काय होतं, ज्या शॉपला सरकार मान्यता असतं किंवा चंद्रावरील जे काही लोक असतील त्यांनी मान्यता दिलेली असतील, अशा प्रकारचे शॉप म्हणजे ॲथोराईड शॉप. जे डोम शॉपचे जे शॉप्स आहेत, जे डोम आकाराचे जे शॉप्स आहेत ते म्हणजे ॲथोराईड शॉप. आणि जे रस्त्याच्या बाजूला बसलेले शॉप्स आहेत ते म्हणजे अनॲथोराईड शॉप. म्हणजे इतर जे काही तुम्हाला वस्तू खरेदी करायची असतील तर ते डोम शेप साईडचे जे शॉप्स आहेत त्या शॉपमधून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. अनॲथोराईड शॉपमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करायची नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. अशा प्रकारे त्यांनी 3 दिवसाची ट्रीप त्यांनी आयोजित केलेली होती. आणि हे 3ही दिवस ते त्यांच्यासाठी जाम झालेले होते, अतिशय कटिबद्ध झालेले होते. नेक्स्ट we discuss the short paragraph. That paragraph is a jam-packed 3 days. Listen, a jam-packed 3 days program awaited the children on the moon. जे चंद्रावर ते विद्यार्थ्यांची वाट पाहत होती आणि ते 3ही दिवस ते अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. अकॉर्डिंग टू द अर्थ कॅल्क्युलेशन्स, म्हणजे अर्थ कॅल्क्युलेशननुसार किंवा अकॉर्डिंग टू द अर्थ कॅल्क्युलेशन ऑन द मून there were 15 days of the daylight and 15 days of night time. म्हणजे 15 दिवस हे लाईट असतात आणि 15 दिवस हे काय रात्र असतात. म्हणजे चंद्रावर 15 दिवस काय असतात, रात्र असतात, 15 दिवस काय असतात, उजेड असतात. अशा प्रकारे 15 days of the daylight and 15 days of the night time. The 3 days of the trip were going to be a part of the night time on the moon. The 3 days of the trip were going to be a part of the night time on the moon. म्हणजे त्यांनी जे 3 दिवसाची जी ट्रिप त्यांनी आयोजित केलेली होती, ही 3ही दिवसीय रात्रकालीन ट्रिप होती. 3 दिवसाची ट्रिप कशी होती, त्यांची रात्रकालीन ट्रिप होती. आणि रात्रकालीन ट्रिप असताना चंद्रावर काय काय बदल होतात ते त्यांना पाहायचे होते. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स ऑफ द फर्स्ट डे वॉज स्काय वॉचिंग. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला दिवस होता तो म्हणजे काय होता, त्यांचा स्काय वॉचिंग. The first day of this trip, sky watching. On the earth it was usually foggy and the stars were seen rarely and only very faintly. There was no atmosphere on the moon. On the dark background of the moon sky, the stars shone dazzling bright. Listen, on the earth, म्हणजे जमिनीवर जर आपण बघितलं असेल तर चंद्रावरून जर आपण जमिनीवर जर बघितलं असेल तर अशा वेळेस आपल्याला इट वॉज अ युजली फॉगी. म्हणजे जमिनीवर काय दिसतात, ते धुके दिसत असतात. जेव्हा आपण
रात्रीच्या वेळेस जर आपण जमिनीवर जर पाहण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस आपल्याला काय दिसतात, फॉगी मीन्स काय होतं, धुके. अँड द स्टार्स वे आर सीन रिअरली अँड ओनली व्हेरी फेंटली. आणि जेव्हा आपण जर चंद्रावरून आपण जमिनीवर जर पाहण्याचा प्रयत्न केला अशा वेळेस जे काही चांदण्या ज्या असतात त्या चांदण्या आपल्याला अंधुक दिसतात, फेंटली, जे नॉट क्लिअर, अंधुक दिसतात. आणि रिअरली खूप दुर्मिळ दिसतात. जसं आपण जमिनीवरून जर वरती जर बघितलं असं स्कायमध्ये तेव्हा आपल्याला वारंवार सातत्याने चांदण्या खूप दिसत असतात. परंतु वरून चंद्रावरून जर आपण जर पृथ्वीवर बघितलं असेल तर दुर्मिळ पद्धतीने अतिशय कमी प्रमाणात आपल्याला चांदण्या दिसतात आणि त्याही चांदण्या आपल्याला फेंट म्हणजे अंधुक दिसत असतात. There was no atmosphere on the moon. On the dark background of the moon sky, the stars shone dazzling bright. म्हणजे अशा प्रकारचा ॲटमॉस्फिअर म्हणजे ज्या पद्धतीने जमिनीवर दिवस असतात अशा प्रकारचा ॲटमॉस्फिअर चंद्रावर नसतात. तर त्यावेळेस चंद्रावरचं ॲटमॉस्फिअर कसं होतं, डार्क होतं, ॲटमॉस्फिअर तिथे काळोख झालेला होता. ऑन दिस डार्क बॅकग्राऊंड ऑफ द मून स्काय द स्टार शोन डॅझलिंग लाईट. आणि हे सगळे जे ॲटमॉस्फिअर ब्लॅक असल्यामुळं, डार्क असल्यामुळे जे चांदण्या होत्या ह्या चांदण्या थोडे तिथे चमकत होत्या. द मोस्ट अट्रॅक्टिव्ह व्ह्यू वॉज दॅट ऑफ द डिस्क ऑफ द अर्थ. द मून स्काय द अर्थ लुक 13 टाइम्स बिगर दॅन द मून इन द अर्थ स्काय. जेव्हा आपण चंद्रावरून जर जमीन पाहण्याचा प्रयत्न केला असतील अशा वेळेस इन द मून स्काय, इन द मून स्काय द अर्थ लुक 13 टाइम्स बिगर, 13 टाइम्स बिगर, म्हणजे जमीन 13 वेळा खूप मोठमोठी होताना दिसत असे दॅन द मून इन द अर्थ स्काय. जेव्हा आपण चंद्राला बघत असतो तेव्हा चंद्र आपल्याला लहान दिसत असतं, परंतु जेव्हा आपण चंद्रावरून पृथ्वीला पाहत असतो तेव्हा ती 13 टाइम्स म्हणजे 13 वेळा ती कशी आपल्याला मोठी दिसत असतं. देन इट वॉज ऑल्सो 17 टाइम्स ब्रायटर, 17 टाइम्स ब्रायटर म्हणजे 70 वेळा, 70 टाईमवरती काय असतं, चमकत असतं, ब्रायटर. It was also 70 times brighter. The earth light fell on the moon. The earth light fell on the moon. This beautiful enchanting view made Sally and her friends ecstatic. They fell asleep feeling the happy, excited and comfortable at the same time. आणि जेव्हा हे अशा प्रकारचं चित्र पाहत असे म्हणजे 13 टाइम्स हे खूप मोठं होत असे आणि 17 टाइम्स म्हणजे 70 वेळा ते कसं चमकत असे, अशा प्रकारचं जेव्हा चित्र ते पाहत होते तेव्हा त्यांना एक्सायटेड म्हणजे इगरली, एक्सायटेड म्हणजे काय होतं, इंथुझियास्टिकली, इगरली, अतिशय उत्सुकतेने ते पाहत होते. आणि अतिशय उत्सुकतेने पाहत असल्यामुळे त्यांना आनंद सुद्धा मिळत होता. आणि जे काही त्या नवीन नॉलेज, ते न्यू नॉलेज ते कुठे ते रीडिंग करत होते त्याचं खरं रिअल ॲटमॉस्फिअर, रिअल एव्हिडन्स ते त्यांना इथे पाहायला मिळत होते. त्यामुळे ते कसे होते, आनंदित होते, एक्सायटेड झालेले होते आणि कम्फर्टेबलसुद्धा त्यांना वाटत होतं. ज्या काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्यांनी फॉलो केलेल्या होत्या. देन नेक्स्ट the second day's attraction was the circus on the moon. One unique feature of the circus was the seating arrangement. जे सेकंड डेजला त्यांनी काय करायचं ठरवलं, त्यांनी अट्रॅक्शन ऑफ द सर्कस ऑन दी मून, म्हणजे ज्या चंद्रावर जे नेमकं बसण्याचं जे सिस्टम होती ते जे एक वेगळ्या पद्धतीची आणि ते सर्कस टाईप होती. आणि जे सर्कल टाईप्स असल्यामुळं हे एक युनिक होतं, एक असं वेगळं होतं आणि कॉमन होतं, नॉट अ कॉमन. वन युनिक फीचर ऑफ द सर्कस वॉज सिटिंग अरेंजमेंट. त्यातली जी सिटिंग अरेंजमेंट कशी होती, ती सर्कस वाईज होती, गोलाकार पद्धतीने बसण्याची तिथे सिस्टम होती. द स्पेक्टॅटर्स वेअर मेड टू सीट इन द टेंट अँड द सर्कस वॉज गोईंग ऑन आउटसाईड. म्हणजे हे सगळे जे मुलं ते बसले होते हे टेंट म्हणजे एका तंबूच्या बाजूला बसलेले होते आणि सर्कस वाईज बसलेले होते. त्यामुळे ते बसण्याची जी पद्धत होती दॅट इज अ फीचर, अ डिफरंट फीचर, दॅट इज अ युनिक फीचर. The spectators were made to sit in the tent and the circus was going on outside. High jumps and long jumps were the special attractions. High jumps and long jump, there is a special attraction on the moon. One gymnast jumped 27 meters high. म्हणजे एखादी जंप जर आपण घेतली असेल तर अशा वेळेस 27 म्हणजे 27 मीटर त्याची जम्पिंग त्याची हाय व्हायची. म्हणजे आपण थोडी जर जंप करायला गेलो तरी ते 27 मीटर्स ते जंप ती हाय जंप व्हायची. म्हणजे जवळजवळ 210 फूट त्यांची जंप व्हायची हाईट. ऑन बोथ द डेज बिसाइड्स द मेन अट्रॅक्शन्स मच टाइम वॉज रिझर्व्ड फॉर व्हिजिटिंग द व्हेरियस सेटलमेंट्स थिअर. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द स्टुडंट शुड स्पेंड सम टाइम फॉर सेल्फ स्टडी. आता ऑन दी बोथ द डेज, या 2 दिवसामध्ये त्यांनी काय काय बघितलं असतील, या 2 दिवसामध्ये त्यांना काय कोणत्या प्रकारचा अनुभव आलेला असतील, या 2 दिवसामध्ये जमिनीवर काय बघितलं असतील
याहीपेक्षा वेगळ्या चंद्र त्यांनी काय बघितलं असतील, कशा प्रकारच्या चांदण्या बघितल्या असतील, कशा प्रकारचं जमीन चमकणारे असतील, जमीन कशा प्रकारे ते फुगवटी झालेले असतील, हे सगळं जे त्यांनी 2 दिवसामध्ये बघितलेलं होतं. हे 2 दिवसामध्ये पाहिल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्यांना एक सेल्फ स्टडी म्हणून त्यांना कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आलेले होते, हे सगळे अनुभव त्यांना एक ॲज अ सेल्फ स्टडी म्हणून तिथे लिहायचे होते. The teacher had assigned them to task of writing an essay on how they spent their time on the moon, which places they visited, what they observed, etc. Sally and her friends had traveled far and wide and had done a lot of sightseeing. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अनुभव आलेले होते, ते सगळे अनुभव त्या शिक्षकांना, त्या विद्यार्थ्यांनी ते लिहायची होती. म्हणजे जे तुम्ही वेगळे चित्र जरी बघितलं असेल ते सुद्धा तुम्हाला लिहायचं होतं. ज्या चित्रांपासून ज्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला आनंद वाटला असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे लिहायचं होतं. जे तुम्हाला एक युनिक फीचर वाटलं असतील किंवा तुम्हाला एक वेगळेपण वाटलं असतील ते सुद्धा तुम्हाला लिहायचं होतं. म्हणजे एक वेगळेपणा जर तुम्हाला ते आढळलं असतील ते सुद्धा लिहायचं, कॉमन थिंग्स तुम्हाला तिथे लिहायचं होतं. म्हणजे एक असाइनमेंट म्हणून किंवा एक प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला कंप्लीट करायचं होतं ॲज अ थर्ड डे. देन on the third day their teacher took them to a place of historical importance. 100 years ago Neil Armstrong had landed at this place. Everyone was looking forward to this visit to the historical monument. On the third day म्हणजे तिसऱ्या दिवसाला अतिशय महत्त्वाचा जो दिवस होता तो म्हणजे तिसरा दिवस होता. आणि या तिसऱ्या दिवशीमध्ये या चंद्रावर जो सर्वप्रथम जो व्यक्ती त्यांनी भेट दिली होती नील आर्मस्ट्रॉंग यांनी, त्या नील आर्मस्ट्रॉंगनी नेमकी कुठे भेट दिली होती, त्याचं कुठे लँड झालेलं होतं, त्याचं विमान कुठे लँड झालेलं होतं, जे संपूर्ण जी माहिती ज्या प्लेसवर होती ते प्लेस त्यांना पाहायचं होतं. ते प्लेस 100 years ago नील आर्मस्ट्रॉंग हॅड लँडेड ॲट धिस प्लेस. म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्यांनी जे त्यांचं शटल लँड केलं होतं ते प्लेस त्यांना पाहायचं होतं. एव्हरीवन वॉज लुकिंग फॉरवर्ड टू धिस विजिट टू द हिस्टॉरिकल मॉन्युमेंट अँड धिस प्लेस इज अन हिस्टॉरिकल मॉन्युमेंट. धिस प्लेस इज अ हिस्टॉरिकल ऑन द मून, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस for this world. It was the oldest place in the history of man on the moon. The first footprint of the Neil Armstrong was preserved on the moon land. Beside the footprint was a grand statue of Armstrong. बघा, सगळ्यात प्रथम चंद्रावर पाऊल टाकणारा जो पहिला व्यक्ती असेल तो म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. या नील आर्मस्ट्रॉंगनी ज्या ठिकाणी आपलं पाऊल ठेवलेलं होतं ती जागा त्यांना पाहायची होती आणि ज्या ठिकाणी ते पाऊल पडलेलं होतं ती जागा रिझर्व करून ठेवलेली होती आणि त्या जागेच्या बाजूला एक स्टॅच्यू केलेला होता आणि त्या स्टॅच्यूवर त्यांनी एक 1 sentence हॅज रिटन देअर, म्हणजे एक छोटंसं वाक्य त्यांनी तिथे लिहिलेलं होतं. बघा, इट वॉज द ओल्डेस्ट प्लेस इन द हिस्ट्री ऑफ मॅन ऑन द मून. द फर्स्ट फुटप्रिंट ऑफ नील आर्मस्ट्रॉंग वॉज प्रिझर्व्ड ऑन द मून लँड. बिसाइड फुटप्रिंट वॉज द ग्रँडेड स्टॅच्यू ऑफ आर्मस्ट्रॉंग. At the base of the statue were carved the first word uttered by human on this moon. म्हणजे सर्वप्रथम ज्या व्यक्तीने या चंद्रावर पहिल्यांदा पाऊल टाकलेलं होतं तो व्यक्ती म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग. या नील आर्मस्ट्रॉंगने ज्या ठिकाणी ते पाऊल टाकलेलं होतं त्या ठिकाणी छोटासा स्टॅच्यू तयार केलेला होता आणि त्या स्टॅच्यूवर त्याने एक छोटंसं वाक्य त्यांनी कार्व केलं होतं, म्हणजे कोरीव काममध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. द फर्स्ट वर्ड अटर्ड बाय द ह्युमॅन ऑन द मून. म्हणजे सगळ्यात पहिल्या जो व्यक्ती या चंद्रावर बोललेला असेल तो व्यक्तीसुद्धा नील आर्मस्ट्रॉंग आहेत आणि सर्वप्रथम या चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती म्हणजे कोण आहेत, नील आर्मस्ट्रॉंग आहेत. त्या व्यक्तीचा हिस्टॉरिकल प्लेसवर त्या स्टॅच्यू तयार केलेला होता. त्या स्टॅच्यू त्यांनी 1 sentence कर्व केलेलं होतं. 1 small step for a man, 1 giant leap of mankind. This sentence has written on this statue. Which sentence is that? 1 small step for a man, 1 giant leap of mankind. This sentence has written on this statue. The next attraction for the children was they were going to wear the space suits for the first time. Then they were going to roam outside the experiencing the gravitational force of the moon. म्हणजे त्यांनी सर्वप्रथम जे त्यांनी कोट विअर केले होते की चंद्रावर प्रवास करत असताना जे काही ड्रेस त्यांना विअर करावा लागत होता, जो त्यांना कोट विअर करावा लागत होता, तो कोट विअर केल्याच्यानंतर ते अतिशय आनंदी झालेलं होतं. त्यांना एक वेगळेपण त्यांना वाटत होतं की अशा प्रकारचा कोट आपण कधीही जमिनीवर किंवा अर्थवर विअर केलेला नव्हता, परंतु आपल्याला चंद्रावर विअर करायला मिळाला. दॅट इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. देन बी केअरफुल व्हेन यू वॉक डिअर चिल्ड्रेन, डोंट रन
or sprint, you will fall. The teacher was warning repeatedly, but who was in the mood to listen? They hopped, jumped and ran around. जेव्हा त्यांनी हा कोट विअर केल्याच्या नंतर ते टीचर त्यांना वारंवार त्यांना इन्स्ट्रक्शन देत होते, त्यांना वारंवार इन्स्ट्रक्शन देऊन त्यांना सूचना करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु कोणीही त्या सूचना किंवा त्या इन्स्ट्रक्शन ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, कारण ते त्यांना एक वेगळेपण वाटत होतं आणि हे वेगळेपण त्यांच्यासाठी एक अनोळखा एक्सपिरियन्स असल्यामुळं ते कुणालाही ऐकत नव्हते. परंतु टीचर दे विल गिव द इन्स्ट्रक्शन अगेन अँड अगेन. डोंट रन ऑर स्प्रिंट, यू विल फॉल. म्हणजे कुणीही धावायचं नाही, कुणीही जम्पिंग करायचं नाही, अदरवाईज यू विल फॉल डाऊन. द टीचर वॉज वॉर्निंग रिपीटेडली, बट हू वॉज इन द मूड टू लिसन. परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं. दे होप, जम्प अँड रॅन अराउंड. ते त्यांनी काय एक आशा व्यक्त केली होती, ते जम्पिंग करायचे आणि जम्पिंग करून ते काय करायचे, जम्पिंग केल्याच्यानंतर ते पुन्हा पुन्हा धावण्याचा प्रयत्न करायचे. बाय ऑर्नामेंट स्पेशली मेड फ्रॉम द स्टोन्स ऑन द मून, व्हेरी चीपर दॅन दोज अवेलेबल इन द शॉप्स इन द सेटलमेंट्स. लिसन, बाय ऑर्नामेंट्स, देर आर द सम ऑर्नामेंट्स, आपण त्याला अलंकार म्हणत असतो. तिथे काही अशा अलंकार होते, त्या अलंकारच्या माध्यमातून त्यांनी काही वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला होता. बाय ऑर्नामेंट्स स्पेशली मेड फ्रॉम द स्टोन्स, हे जे सगळे जे ऑर्नामेंट्स होते गोल्ड किंवा सिल्वर यापासून न बनवता त्यांनी स्टोन्सपासून बनवल्या गेलेली होती. लिसन, मेड फ्रॉम द स्टोन्स ऑन द मून, व्हेरी चीप, अँड दॅट इज अ व्हेरी चीपर दॅन दोज अवेलेबल इन द शॉप्स इन द सेटलमेंट्स. म्हणजे डोम शेप साईडचे जे काही शॉप्स होते, काही इतर जे काही शॉप्स होते, त्या शॉपपेक्षाही अतिशय स्वस्त वस्तू तिथे मिळत होत्या. त्या स्टोनपासून बनवलेल्या होत्या, अँड दॅट इज अ ऑर्नामेंट्स. ॲट लिस्ट हॅव अ चिपर अँड बेटर म्हणजे स्वस्त आणि चांगले. ॲट लिस्ट हॅव अ लुक. द रोड साईड शॉपकीपर स्क्रीम ॲट द टॉप ऑफ देअर व्हॉइस, बाय सिस्टर बाय, आय एम सेलिंग दीज इयरिंग्स रिअली चीप. सेईंग दिस he approached the Saili and displayed the sets of shining stones earrings. बघा, by sisters by means both the sides of the road there are the some shopkeeper. This shopkeeper is always shouting. They said that sisters by sister, it is a very cheaper and better. Its meaning is that means आपण ज्या सगळ्या काही वस्तू विकत आहोत त्या सगळ्या वस्तू अतिशय स्वस्त आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. अशा वस्तू स्वस्त आणि सुंदर विकत घेत असल्यामुळे आपल्याला त्याचा खूप बेनिफिट होतील आणि बेनिफिट होत असल्यामुळे त्या वस्तू आपण आपल्याला खरेदी करायला पाहिजे, अशा प्रकारचं मन त्यांचं होत असे. द रोड साईड शॉपकीपर स्क्रीम म्हणजे काय, शाउटेड, ओरडणे, खूप मोठ्या आवाजात म्हणजे ओरडणे. स्क्रीम ॲट द टॉप ऑफ देअर व्हॉइस, बाय सिस्टर बाय, आय एम सेलिंग दिस इयरिंग्स रिअली. इयरिंग्स म्हणजे काय, जे कानातल्या ज्या काही वस्तू मुली किंवा लेडीज घालत असतात त्या वस्तू म्हणजे काय होतं, इयरिंग्स, रिअली चीप. सेईंग दिस ही अप्रोच द सायली अँड डिस्प्लेड द सेट्स ऑफ शायनिंग स्टोन्स इयरिंग. सायली सडनली रिमेंबर्ड हर मदर. सायलीला असं वाटलं की आपल्याला आपल्या घरीसुद्धा आपली आई आहेत आणि आपल्या आईसाठी एक काहीतरी एखाद्या वेगळी वस्तू आपली घेऊन जायचं, किंवा आपण नेहमीप्रमाणे एखाद्या जत्रेला किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिल्यानंतर आपल्या एरियामध्ये जी वस्तू मिळत नाही ती वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती वस्तू आपल्या घरी आपल्या रिलेटिव्सला किंवा आपल्या आईवडिलांना देण्याचा प्रयत्न करतो जर ती उपयोगाची असेल तर. किंवा एखादी शोकेस वस्तू आपण एखाद्या कपबोर्डमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, तीसुद्धा वस्तू आपण विकत घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या घरी ठेवत असतो. म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या आईसाठी त्यांनी जे कानातले जे इयरिंग्स होते, जे स्टोन्सपासून बनवले होते, ते खरेदी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. देन Saili displayed the sets of shining stones earrings. Saili suddenly remembered her mother. Tomorrow they were to start on their return journey. She had completely forgotten her mother in the last 3 days. She felt terribly guilty. म्हणजे तिला 3 दिवसामध्ये जे काही अनुभव आलेले होते ते एक वेगळे अनुभव आलेले होते आणि हे सगळे वेगळे अनुभव आले असल्यामुळं ते आपल्या आईला ती आपली आई आणि आपलं कुटुंब आणि आपल्या जमिनीवरचे सगळं ती काही विसरल्या गेलेली होती. तिला आपल्या जमिनीविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या
फॅमिलीविषयी किंवा इतर मित्रपरिवाराविषयी तिला काहीही आठवत नव्हतं. अशा वेळी जेव्हा शेवटच्या दिवशी ती रिटर्न वापस येणार होती, त्या दिवशी तिला असं आठवलं की आपण आपल्या आईसाठी काहीतरी आपण घ्यायला पाहिजे. आणि आपल्या आईसाठी आपण जर काहीतरी घेत जर असेल तर ती वस्तू म्हणजे आपले कानामधील वस्तू, ऑर्नामेंट्स. ते ऑर्नामेंट्स तिने घेण्याचा प्रयत्न केला. बाय दी सिस्टर, डोंट थिंक मच, चिपर अँड बेटर टेक इट. ते शॉपकीपर सेड दॅट बाय सिस्टर, इट इज अ डोंट थिंक मच, जास्त विचार काही करू नको, डोंट थिंक मच, खूप काही विचार करायची गरज नाही. इट इज अ व्हेरी चिपर अँड बेटर, इट इज अ व्हेरी चिपर अँड बेटर, टेक इट. सायली लुक अराउंड, द अदर चिल्ड्रन हॅड प्रोसीड अहेड. म्हणजे सायलीने इकडे तिकडे बघितलं आणि काही त्याचे जे मित्र परिवारातले जे काही विद्यार्थी होते ते सगळे समोर गेलेले असल्यामुळं तिने त्या वस्तू लवकर खरेदी करून घेतल्या. कम ऑन, गिव मी दोज रेड इयरिंग्स क्विक. सायली पॉइंटेड ॲट देम अँड आस्क व्हॉट इज द प्राईस. कम ऑन, गिव मी दोज रेड इयरिंग्स. तिने काय केलं, तिने एक आपला बोर्ड दाखवले की मला या प्रकारची रेड कलरची जी इयरिंग्स आहेत ते मला पाहिजे. आय वॉन्ट द रेड कलर इयरिंग्स क्विक, फास्ट. Saili point at them and asked, "What is the price? What is the price of the red earring?" Who asked? Saili asked to the shopkeeper, "What is the price of red earrings?" Then only 1,000 rupees. The shopkeeper said that only 1,000 rupees, म्हणजे 1,000 rupees. 1,000 rupees. Replied the salesman. Saili immediately paid the amount, took the earrings and ran to catch up with her friends. ओनली 1,000 रुपीज असं म्हटल्यावर तिने पैसे काढून त्यांना शॉपकीपरला देऊन दिले. ती वस्तू अगदी लवकरात लवकर तिने घेतली आणि ती आपल्या मित्रांकडे ती धावत निघून गेली. तिने कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही की चंद्रावरचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा मूनवरचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 1/6 आणि आपल्या जमिनीवरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यामध्ये डिफरन्स आहे, ती वस्तू आपल्या उपयोगाची आहे किंवा नाही अशा प्रकारचा त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न होता 1,000 रुपये देऊन तिने रेड इयरिंग्स कानामधले तिने घेऊन घेतलेले होते. देन ऑन रिटर्निंग होम, जेव्हा ती घरी पोहोचली 3 दिवसाच्या ट्रीपनंतर जेव्हा ती घरी पोहोचली त्यानंतर सायली टोल्ड हर मदर व्हेरी इंथुजियास्टिकली, म्हणजे व्हेरी इगरली, अतिशय उत्सुकतेने ती म्हणाली. काय म्हणाली? सायली टोल्ड हर मदर व्हेरी इंथुजियास्टिकली, मम्मी लुक व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. मम्मी, मी तुझ्यासाठी एक नवल विशेष काहीतरी आणलेलं आहे. मम्मी, मी तुझ्यासाठी नवल विशेष काहीतरी आणलेलं आहे. हर मदर पिक अप द इयरिंग्स, तिने तिच्या आईने ते जे रेड कलरची इयरिंग तिच्या आईने लवकरात लवकर ते घेऊन घेतली की तिच्यापासून तिने घेतले. इयरिंग, शी एक्सक्लेम, हॅलो डिअर, हाऊ ॲम आय गोईंग टू विअर सच अ हेवी इयरिंग्स. हॅलो डिअर, हाऊ ॲम आय गोईंग टू विअर सच अ हेवी इयरिंग. मी अशा प्रकारचे हेवी इयरिंग माझ्या कानामध्ये मी कसे घालणार, मी कसे परिधान करणार, असं कोण म्हणतो? हर मम्मी, सायलीज मम्मी से टू सायली. Saili immediately realized her mistake. Saili had purchased the earrings in the field of the moon's gravity. म्हणजे सायलीला तेव्हा काहीच वाटलं नव्हतं की त्यांनी तिला काही जाणवलेलं नाही, परंतु जेव्हा तिने त्याच्या आईकडे दिले होते आणि आई तिला म्हणाली की अशा प्रकारचे मी हेवी इयरिंग कसं घालणार, त्यानंतर तिला सायली इमिजिएटली रिअलाइज हर मिस्टेक, तिला तिची चूक लक्षात आली आणि चूक लक्षात आल्यानंतर लगेच ती म्हणाली सायली हॅड परचेज द इयरिंग्स इन द फील्ड ऑफ द मून्स ग्रॅव्हिटी. ह्या सगळ्या ज्या वस्तू ती खरेदी केलेल्या होत्या त्या चंद्रावर किंवा मूनवर जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता त्यानुसार त्यांनी खरेदी केलेल्या होत्या. जमिनीवरच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्यांनी खरेदी केलेली नव्हती. परचेज द इयरिंग्स इन द फील्ड ऑफ दिस मून ग्रॅव्हिटी, म्हणजे अशा प्रकारच्या सायलीची छोटीशी मिस्टेक तिला लक्षात आलेली नव्हती. म्हणजे तिने जे काही अशा प्रकारचं जे रीडिंग केलेलं होतं हे शॉपच्या बाबतीत रीडिंग केलेलं नव्हतं, कुठल्याही तिथे शॉप्स असेल या बाबतीत तिने रीडिंग केलेलं नव्हतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप असतील अशा याही पद्धतीने लक्षात घेतलेलं नव्हतं. तिथे रिसेप्शनिस्ट आहेत किंवा गाईड आहेत ही त्यांनी लक्षात घेतलेलं नव्हतं. म्हणजे कुठले तरी मानव प्राणी त्या चंद्रावर आहे ही तिने लक्षात घेतलेलं नव्हतं. म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी रीडिंग केलेल्या होत्या, काही गोष्टी त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून किंवा पिक्चरच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ऐकलेल्या होत्या, परंतु रिअल काय असतील ते रिअल त्यांनी काही ऐकलेलं नाहीत. म्हणजे हे ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त चंद्रावर पाहिलेलं होतं आणि चंद्रावरचा जो काय त्यांना अनुभव आलेला होता तो अनुभव त्यांनी आपल्या आईसोबत त्यांनी शेअर केलेला होता. म्हणजे अशा प्रकारचे एक्सऑर्बिटंटली एक्सपेन्सिव्ह
ट्रिप इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द सायली. म्हणजे अशा प्रकारची एक खूप महागडी ट्रिप ही त्या मुलींसाठी खूप अतिशय महत्त्वाची ट्रिप वाटत होती आणि एकमेव जीवनामधली आनंद देणारी एक ट्रिप होती. अशा प्रकारची एक शॉर्ट ट्रिप तुम्ही कुठेही करू शकता. त्या ट्रिपच्या माध्यमातून तुम्ही नवीन नवीन काहीतरी शिकू शकतात किंवा नवीन त्यातल्या वेशभूषा, तिथली जमीन, तिची राहण्याची पद्धत, तिची वेशभूषा, खाण्याची पद्धत, इतर ज्या काही गोष्टी शैक्षणिक पद्धती तुम्ही सगळ्या काही तुम्ही लर्न करू शकतात आणि जे काही तुम्हाला एक वेगळं वाटत असेल ते तुम्ही आपल्या घरी आणून तुम्ही ठेवू शकता. दॅट इज अ सोविनियर. दॅट इज अ सोविनियर. वी आर डिस्कस शॉर्ट सम क्वेश्चन्स. दिस सम क्वेश्चन्स वी आर डिस्कस हियर. Guess the meaning of the following words. These words meaning you will find from this dictionary. Then second, use the details given the story and your imagination and prepare the timetable for the trip to the moon. You will use the detail given in the story and your imagination and prepare a timetable for the trip to the moon. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही ट्रिपवर जात असेल तेव्हा तुम्ही टाइम टेबल बनवत असता. टाइम टेबल कसं म्हणजे कधी ट्रॅव्हलिंग करायचं, कुठे रेस्ट घ्यायची, कुठे आपण जेवण करायचं, कधी प्रवास करायचा, असा एक आपला टाइम टेबल असतो. ज्यांनी सुद्धा आपला टाइम टेबल बनवला होता. पहिल्या दिवशी आपण काय पाहायचं, दुसऱ्या दिवशी आपण काय पाहायचं, तिसऱ्या दिवशी आपण काय पाहायचं, चौथ्या दिवशी आपण रिटर्न काय घ्यायचं, हे सगळं त्यांनी प्लॅनिंग बनवलं होतं. तुम्हाला जर कुठे जर ट्रिपवर जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं प्लॅनिंग बनवायचं आहे किंवा तुम्हाला एक कल्पना करायची की मला चंद्रावर जायचं आहे तर चंद्रावर जाण्यासाठी मला कोणत्या प्रकारचे प्लॅनिंग करावं लागेल, कशा प्रकारचा टाइम टेबल बनावं लागेल, तो तुम्हाला टाइम टेबल तुम्हाला बनवायचा आहे. देन से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. तुम्ही हे सगळे स्टेटमेंट रीड केल्याच्यानंतर राईट कोणतं आहे आणि रॉंग कोणतं आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. देन imagine you are Saili, write your diary for every day of your trip to the moon and for days you gave the earrings to your mother. हे यामधील काही जे क्वेश्चन्स आहेत ते काही क्वेश्चन तुम्हाला 25% सिलेबस रिमूव्ह करण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामधले काही क्वेश्चन रिमूव्ह करत आहेत, परंतु आपल्याला एक प्रॅक्टिस म्हणून आपल्याला या सगळ्या प्रश्नांची तर तुम्हाला लिहायचे आहेत. इट इज अ व्हेरी इझी. जे काही आपल्याला नाऊन, प्रोनाऊन आहे, कॉमन नाऊन्स आहेत, हे सगळे नाऊन आणि नाऊनचे जे प्रकार आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. Thank you so very much.